ओके. आता काही एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी, की ज्यामध्ये पॅरलल नंतर परपेंडिक्युलर कंडिशन असते. ती परपेंडिक्युलर कंडिशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायची ती बघूया. आपल्या इक्वेशन सर्वांनी क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन find the equation of line passing through. Find the equation of a line passing through point दिला समजा passing through 4 minus 5 and perpendicular to the line, perpendicular to the line, perpendicular to the line 3x plus 4y plus 5 equal to 0. आपल्याला लाईन स्ट्रेट लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, की ज्यामध्ये ती स्ट्रेट लाईन एका पॉइंट मधून जाते आणि दुसरं आपल्याला स्लोप न देता एक इक्वेशन दिलेलं आहे, पण ते इक्वेशन हे परपेंडिक्युलर इक्वेशन आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला इथं पॅरलल इक्वेशन मिळत होतं त्यावेळी काय म्हणत होतो, जो ह्या लाईनचा स्लोप येतोय तोच लाईन आपण जी फाइंड आउट करणारी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप हे दोन्ही समान असतात, म्हणून तोच स्लोप आहे असं आपण तिथं आन्सर मध्ये लिहित होतो. पण परपेंडिक्युलर असेल तर मात्र या लाईनचा स्लोप आणि फाइंड आउट करायला सांगितलेल्या लाईनचा स्लोप दोन्हीमध्ये रिलेशन आहे, पण इक्वल टू च रिलेशन असणार आहे. मग सुरुवातीला बघूया आपण गिवन लाईन सुरुवातीला लिहा, त्याचा स्लोप काढून घेऊया. गिवन लाईन कोणती लाईन दिली आपल्याला, 3x plus 4y plus 5 equal to 0 ही लाईन आहे. या लाईन वरून आपण AB च्या व्हॅल्यू लगेच लिहू शकतोय. x चा कोएफिशियंट म्हणजे A, y चा कोएफिशियंट म्हणजे B आणि फॉर्म्युला घ्यायचा m इक्वल टू स्लोपचा फॉर्म्युला असतो -a/b. हा स्लोपचा फॉर्म्युला, की ज्यामध्ये मायनसला मायनस आहे असं a ची व्हॅल्यू कंपेअर केली तर 3 होईल, b ची व्हॅल्यू कंपेअर केली तर 4 होईल, म्हणजे 3/4 झाला. m इक्वल टू -a/b मीन्स -3/4. हा दिलेल्या लाईनचा स्लोप मिळाला. म्हणजेच एक डायग्राम इथं काढतोय बघा, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ही एक स्ट्रेट लाईन आहे जी आताची आपण म्हटलं ही 3x plus 4y plus 5 equal to 0 ही स्ट्रेट लाईन आहे. मी काय डायग्राम काढायची गरज नाही, फक्त लक्ष द्या. या स्ट्रेट लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला. म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजेच या पद्धतीनं असेल ती लाईन, या पद्धतीनं परपेंडिक्युलर लाईन असणार आहे. म्हणजे इक्वेशन काढायचंय आपल्याला ह्या यल लाईनचं इक्वेशन काढायचंय. मग हे इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला इथला पॉइंट माहितीये, 4 - 5 हा एक पॉइंट आहे, तो या लाईन वरती आहे, यल लाईन वरती आहे. पण दुसरी गोष्ट आपल्याला स्लोप माहिती नाही, आपल्याला स्लोप माहिती नाहीये याचा. मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, डायरेक्ट तर याचा स्लोप घेता येणार नाहीये, कारण याचा स्लोप आपण m काढलेला आहे, पण तोच स्लोप परपेंडिक्युलरचा असतोय का हो? नाही, पॅरलल असती लाईन तर तोच स्लोप आपण आहे असा तिथे लिहिला असता. पण ही परपेंडिक्युलर लाईन आहे
आणि परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काय असतं, m1 * m2 = -1 हे इक्वेशन असतं. म्हणजेच या इक्वेशन वरून आपल्याला m1 स्लोप काढायचा असेल तर m2 जर या साईडला घेतला तर -1/m2 होते बघा. म्हणजेच दोन लाईन आहेत, दोन लाईनचा स्लोप मधील एक स्लोप माहिती असेल आणि आपल्याला ते परपेंडिक्युलर लाईन आहे हे माहिती असेल तर आपण ती व्हॅल्यू कशा पद्धतीने काढू शकतोय, m1 = -1/m2. म्हणजेच ही जी m ची आलेली व्हॅल्यू आहे ती m ची व्हॅल्यू आपण या -1/m मध्ये पुटअप करू शकतो. इथं ज्यावेळी m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू त्यावेळी आपल्याला या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप मिळत आहे. मी कशावरून ते तयार केलं तर हे इक्वेशन आपल्याला माहित आहे, परपेंडिक्युलरची ही कंडिशन आपल्याला माहित आहे, त्यावरून मला ही एक व्हॅल्यू काढायची असेल जी माहिती आहे ती व्हॅल्यू या साईडला टाकायची म्हणजे डिवाइडला जाते आणि आपोआप ही व्हॅल्यू मिळून जाते आपल्याला. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही स्ट्रेट लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप आपल्याला मिळणार आहे. आता त्याच्यासाठी शॉर्टकट जे आहेत ते आपण बघूया. कंडिशन काय दिले तुम्हाला, मी इथं लिहितो m = किती मिळाला, -3/4 m मिळाला. आता कंडिशन लिहितो, गिवन रिक्वायर्ड लाईन इज खाली required line is perpendicular to the given line. Required line is perpendicular to the given line. दिलेली लाईन ही परपेंडिक्युलर लाईन आहे. पॅरलल असती तर हे m ची व्हॅल्यू आपण इथं आहे असे m = -3/4 लिहिलं असतं. ही आहे अशी व्हॅल्यू इथं पॅरलल जर इथं असतं तर, पण इथं पॅरलल नाहीये, परपेंडिक्युलर आहे. तर परपेंडिक्युलर व्हॅल्यू काढताना कशा पद्धतीने काढायची बघा. ही जी आलेली m ची जी सुरुवातीला आलेली जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर सुरुवातीला इथं घेताना पॉझिटिव्ह करून टाकायची, म्हणजेच ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इथं निगेटिव्ह व्हॅल्यू, याचाच अर्थ ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. आणि 3/4 ची उलट करायची. उलट करायची म्हणजेच काय, 4/3. बरोबर आहे. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करायचा आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करायचा, म्हणजेच 4/3. म्हणजेच इथं येईल m = 4/3 प्लस 4/3 झालं. बघा शॉर्टकट काय करायचं आहे, फक्त पॅरलल असलं असतं तर मी ही व्हॅल्यू इथं आहे असे ठेवली असती. परपेंडिक्युलर असेल तर कंडिशन काय करायची, इथं जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर इथं पॉझिटिव्ह घ्यायची, पॉझिटिव्ह इथं असती तर इथं आपण निगेटिव्ह घेतलं असतं, म्हणजे अपोजिट साईन घ्यायची सुरुवातीला. आणि ती जी व्हॅल्यू 3/4 असेल तर त्याची उलट करायची 4/3, 1/2 असेल तर 2/1 होणार. अशा पद्धतीने उलट करून जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती व्हॅल्यू म्हणजेच आपली स्लोपची व्हॅल्यू झाली. लक्षात आलं स्लोप कसा फाइंड आउट केला ते? सर प्रत्येक डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर चेंज करायचं ना? हा, परपेंडिक्युलर असेल तर डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर लिहायचं, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर लिहायचं आणि मायनसचं प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं, साइन एक चेंज करायचं आणि त्याचा इनव्हर्स घ्यायचा. एवढंच परपेंडिक्युलर मध्ये करायचं आहे. पॉइंट किती दिलाय आता आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा, पॉइंट किती दिलेला आहे, 4 - 5. 4 - 5 हा पॉइंट दिलेला आहे.
मग ह्या पॉइंटला आपण x1 आणि y1 म्हणतोय बघा. x1 y1 मग x1 y1 जर असेल तर त्याचं इक्वेशन आपण लिहू शकतो लगेच. therefore equation of line is y minus y1 equal to m into x minus x1. व्हॅल्यू टाकूया आता. m ची व्हॅल्यू 4/3 आहे. x1 म्हणजे 4 आहे, y1 म्हणजे -5 आहे. या तिन्ही व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करायच्या. म्हणजे y मायनस y1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -5 इक्वल टू m ची व्हॅल्यू किती 4/3 4/3 इंटू x मायनस x1 म्हणजेच 4 x minus 4 आता सिम्प्लिफाय करूया. हे y मायनस मायनस म्हणजे +5 झाला. हे जे 3 आहे या साइडचा 3 जर या साइडला आला तर काय होतो -3 डिवाइडला व्हॅल्यू ही 3 into डिवाइडची व्हॅल्यू मल्टिप्लाय होतं. डिवाइड असेल तर त्याच्या विरुद्ध ऑपरेशन कोणतं आहे मल्टिप्लायचं आहे. multiply किंवा मल्टिप्लाय असेल तर विरुद्ध ठिकाणी जायचं असेल तर ते डिवाइडला जाणार. प्लस असेल तर मायनस होणार बरोबर आहे. मायनस असेल तर प्लस होणार हेही बरोबर आहे. म्हणजेच हे जे 3 आहे ते 3 या y+5 ला लिहितो. म्हणजेच हे 3 इथं आल्यानंतर 3 बाहेर झालं आणि याची व्हॅल्यू y+5 ब्रॅकेट मध्ये राहील. विच इज इक्वल टू आता इथं 4 राहिलं. चालू आहे रे साहिल. रोल नंबर 28. फोर इंटू इथं राहिलं फक्त x मायनस 4. 3 या साईडला घेतला 4 इथं आहे असं लिहिलं. आता सिम्प्लिफाय करूया. 3 न y ला मल्टिप्लाय 3 न 5 ला मल्टिप्लाय दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आपण सिम्प्लिफाय करताना. म्हणजे 3y + 15 विच इज इक्वल टू 4 ने ही दोन्हीला मल्टिप्लाय करा 4x आणि 16 4x - 16 सिम्प्लिफाय झालं. आता x ची टर्म पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ y ची टर्म उजव्या साईडला घ्यायची. म्हणजेच आपल्याला मिळेल इथं 4x + 3y या साईडला आल्यावर काय होईल -3y. आता लेफ्ट साईडला 15 एक राहिलं आणि हे -6 कॉन्स्टंट जे आहे ते उजव्या साईड डाव्या साईडला घ्यायचं. काय होईल +16. म्हणजे ज्या ठिकाणी व्हेरिएबल जातात त्याच्या अपोजिट साईडला कॉन्स्टंट घ्यायचे म्हणजे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जातं. आणि आता 16 आणि 15 चे ऍडिशन किती येते 31 बरोबर आहे. 31 इक्वल टू आपल्याला मिळालं पुढे काय 4x -3y -3y. म्हणजे therefore equation is 4x - 3y इक्वल टू 31. हे आपला आन्सर असेल. किंवा जर सर्व कॉन्स्टंट सहित एका साईडला जर घेतलं तर +31 या साईडला आल्यामुळं -31 बरोबर आहे आणि इकडे राहील 0. हे इक्वेशन त्या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा. दोन्हीही आपल्याला दोन्ही पद्धतीने जर आन्सर लिहिलं तर आपलं आन्सर हे बरोबर असणार आहे. बघा परत एकदा
इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट आहे. हा पॉइंट आहे, ही लाईन आहे, पण मध्ये परपेंडिक्युलर सांगितलेला आहे. त्यासाठी मी काय केलं, सुरुवातीला एक लाईन जी दिलेली आहे त्याचं इक्वेशन काढून स्लोप काढून घेतला. सुरुवातीला ही लाईन बघा, या लाईन वरून स्लोप काढून घेतला, त्याचा m इक्वल टू -3/4 आणि रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन असं दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, परपेंडिक्युलरची कंडिशन. म्हणून m काढताना काय केलं, या स्लोप वरून काढताना नेगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं आणि 3/4 ची उलट केली, m इक्वल टू 4/3 मिळालं. ही परपेंडिक्युलरची कंडिशन वरून मिळतं आपल्याला 4/3. पॉइंट ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, तो पॉइंट आणि हा स्लोप दोन्हीही आपण स्लोप आणि पॉइंट दोन्हीही घेतले आणि इक्वेशन लिहिलं y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. व्हॅल्यू टाकल्या सर्व m y1 x1, सिम्प्लिफाय केलं, 3 जे आहे ते लेफ्ट साइडला घेतलं, 3 इंटू y प्लस 5, 4 इंटू x मायनस 4. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करताना 3 न y ला केलं 3y, 3 न 5 ला केलं 15. तसंच 4 ने x ला केलं 4x, 4 न मायनस x ला केलं -16 आणि सिम्प्लिफाय करून आपल्याला इक्वेशन लास्टला मिळवलं 4x मायनस 3y इक्वल टू 31. आलं का लक्षात सर्वांचे हे एक्झाम्पल? हो सर. पॅरलल असेल तर तो स्लोप आहे असा घ्यायचा आणि परपेंडिक्युलर असेल तर स्लोप अपोजिट साइन घ्यायचा आणि त्याची इनव्हर्स म्हणजे उलट करायचे फक्त. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केल्यानंतर आपल्याला ते आन्सर मिळणार आहे. मग इक्वेशन ऑफ लाईन सर्वांना समजलं? हो सर. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊया, पटपट सॉल्व्ह करा लगेच. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड इक्वेशन ऑफ लाईन passing through passing through 3 minus 4 and parallel to, इथं पॅरलल घेतोय, parallel to 5x minus 2y plus 3 equal to 0. 5x minus 2y plus 3 equal to 0. तर आता प्रत्येकाने हे सुरुवातीला ही जी लाईन असते त्या लाईनचा स्लोप काढून घ्यायचा. या लाईनचा स्लोप काढून घेतल्यानंतर आपण सिम्प्लिफाय करायला सुरुवात करा. मग या सर्वांनी दिलेले इक्वेशन गिवन 5x minus 2y plus 3 equal to 0, की जे x चा कोएफिशियंट म्हणजे आपण त्याला a म्हणतोय, y चा कोएफिशियंट म्हणजे आपण त्याला b म्हणतोय. m स्लोप काढून घेऊया फॉर्म्युलेनं -a/b. किती आलाय स्लोप, कुणाचा आलाय का? -5/2. परत एकदा बघा, व्यवस्थित करा. -5 -2. सिम्प्लिफाय करून सांगा की. -5/2. -5/2 हा त्याचा स्लोप. मायनसला मायनस काय? हा, कॅन्सल करून त्याचा आन्सर सांगा म्हटलं होतं मला. मायनस a ची व्हॅल्यू जी आहे ती मी 5 टाकली, डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू जी आहे ती -2 आहे, मायनस साइन सहित टाकली, आणि विच इज इक्वल टू
आता हे मायनसला मायनस दोन ठिकाणी असल्यामुळे गेट कॅन्सल्ड आणि आपल्याला आन्सर मिळेल 5/2. म्हणजे therefore m इक्वल टू आपण लिहिणार 5/2. ही दिलेल्या लाईनची स्लोप, दिलेल्या लाईनचा स्लोप झाला. मग कंडिशन लिहूया. रिक्वायर्ड लाईन इज Parallel to the required line is parallel to the given line. किंवा एवढंच म्हटलं तरी चालतं, रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल. किंवा खाली परपेंडिक्युलर असेल तर रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर आणि त्याच्या खाली m इक्वल टू काय असेल ते लिहायचं. रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू द गिवन लाईन. Required line is parallel to the given line. Therefore m equal to काय मिळेल हो आपल्याला? कोण सांगेल? therefore m equal to काय सर? m ची व्हॅल्यू काय मिळणार? 5/2. तर बरोबर आहे. 5/2 आहे हेच. 5/2 आहे हेच मिळणार. म्हणजेच therefore खाली म्हणायचं m equal to 5/2 आहे असा स्लोप त्याचा. आणि पॉइंट काय दिलाय हो आपल्याला? 3 3 -4. 3 - 4. -4. मग घ्या याला x1 आणि y1 म्हणायचं. इक्वेशन ऑफ लाईन इज फॉर्म्युला इक्वेशन ऑफ y minus y1 Equal to mx minus m into x minus x1 हा त्याचा फॉर्म्युला की ज्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. y मायनस y1 म्हणजे इथं आहे व्हॅल्यू, x1 म्हणजे 3 व्हॅल्यू आहे -4. -4. m ची व्हॅल्यू किती आहे? 5/2. 5/2 इंटू x मायनस x1 म्हणजे आहे -3. x1 ची व्हॅल्यू 3 त्यामध्ये पुटअप केली. करा सिम्प्लिफाय आता. हे y मायनस मायनस हे y प्लस 4 झालं. पण या साईडचा जो डिवाइडचा 2 जर या साईडला घ्यायचा झाला तर कुठं जाईल हो? मल्टिप्लाय होणार. बरोबर आहे. आताच आपण बघितलं. परत हे 2 इथून निघून गेल्यामुळे फक्त 5 राहिला इथं आणि x minus 5 इंटू x मायनस 3. हा 2 इथला निघून गेला. हा 2 इथं निघून या ठिकाणी आला. म्हणजे हेच राहिलं एवढं इथं लिहिलं. याला 2 न मल्टिप्लाय केलेलं ते लिहिलं. आता सिम्प्लिफाय करूया. 2 न y ला मल्टिप्लाय 2y plus i8. 2y प्लस 8 झालं. 5x minus ला 15. मल्टिप्लाय -15. 2y plus 8 equal to 5x minus 15. आणि आता हे सिम्प्लिफाय झालेले इक्वेशन आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये त्याला इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये आणायचं. त्याला काय करायला लागेल? 5x ला लेफ्टला घ्यायचं का 2y ला त्या साईडला घ्यायचं? 2y ला लेफ्ट साइडला घ्यायचं. 2y ला राईट साईडला घ्यायचं. 5x मायनस 2y आणि लेफ्ट साईडला काय कॉन्स्टंट येतील इथं? 15 plus 8. हा हे 8 आहे असंच. -15 या साईडला आल्यानंतर 15 होईल. म्हणजे 15 प्लस 8 किंवा 8 प्लस 15 म्हणजे 23 इक्वल टू हे 5x मायनस 2y. त्यामुळे त्याचा आन्सर शेवटी लिहायचं खाली 5x minus 2y equal to 23 equal to 0. डबल कसं काय इक्वल टू किंवा मायनस करून केल्यानंतर परत त्याला 0 लिहायचं.
5x minus 2y equal to 23 or 5x minus 2y minus 23 equal to 0. एक तर ते इक्वेशन असेल किंवा खालचं इक्वेशन, दोन्हीपैकी आपण कोणत्याही पद्धतीनं त्याचं आन्सर लिहू शकतो. सर वरचं फक्त इक्वेशन लिहिलं तरी चालतं ना? चालतंय ना. 5x minus 2y equal to 23 हे जरी लिहिलं ठेवलं तरीही आपलं आन्सर बरोबर आहे. ते काही चुकणार नाही तुमचं, आन्सरच आहे आपलं. फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला जर विचारलं गेलं असेल तर काही वेळा या पद्धतीनं आन्सर मध्ये लिहिलं जाईल इक्वेशन. मग या पद्धतीने आन्सर असेल तर हे आपण बरोबरच म्हणणार आहे, किंवा या पद्धतीनं जर आन्सर असेल तर याला आपण बरोबरच म्हणणार आहे. येते लक्षात? ऑप्शन कोणता आहे त्यानुसार आपण त्याला करेक्ट म्हणणार आहे. आणि जर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं असेल तर आपण या पद्धतीने इथपर्यंत जरी स्टॉप केलं तरी आपलं ते आन्सर बरोबर असणार आहे. समजलं सर्वांना हे आता? हो सर. हो सर. इथं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं इक्वेशन फाइंड आउट केली. इक्वेशन फाइंड आउट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या. मग 2 पॉइंट असेल, स्लोप पॉइंट फॉर्म असेल, इंटरसेप्ट असेल, आणि या पद्धतीनं पॅरलल परपेंडिक्युलर कंडिशन दिलं असेल तरी आपण ते फाइंड आउट केलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेकंड पॉइंट, यातला बघायचं आहे आपल्याला. सेकंड पॉइंट घेऊया. ॲक्यूट हेडिंग टाका सर्वांनी. इक्वेशन झाल्यानंतर ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. ॲक्यूट अँगल म्हणजे काय हो? कोण सांगेल ॲक्यूट अँगल? ह्या दोन स्ट्रेट लाईन आहेत, ह्या एकमेकाला इथे इंटरसेक्ट होत आहे. L1 आहे, L2 आहे. लघुकोन. बरोबर आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन जो अँगल 90 डिग्री पेक्षा लेस असेल, लेस दॅन 90 जो अँगल असेल त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतोय. आणि अबोव 90 असेल, अँगल मधला ना? हा, 0 ते 90. आणि 90 to 180 असेल तर त्याला ऑप्टिस अँगल म्हणतोय आपण, विशाल कोन म्हणतोय. नाही, अबोव 90 असेल तर ऑप्टिस अँगल, आणि लेस 90 असेल तर आपण ॲक्यूट अँगल. यामध्ये ॲक्यूट अँगल कोणता आहे हो? हा अँगल आहे का हा अँगल आहे ॲक्यूट अँगल? L2 याला आणि थीटा म्हणतो, याला पाय म्हणतो. थीटा ॲक्यूट अँगल आहे का फाय ॲक्यूट अँगल आहे? थीटा ॲक्यूट अँगल आहे. बरोबर आहे. जो लहान दिसतोय अँगल त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. म्हणजे डायग्राम वरून ही आपल्याला लगेच कळतंय की ॲक्यूट अँगल कोणता आहे. पण तो ऍक्च्युअली अँगल किती आहे, ती जी मेजरमेंट आहे ते आपण त्या दोन स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन वरून बघणार आहे. मग सर्वांनी एक छोटीशी डायग्राम काढाच वाटल्यास या पद्धतीने L1, L2 आणि इथं थीटा अँगल लिहा. L1, L2 त्यांना काढा लगेच, आणि थीटा अँगल झालं. तिथल्या तिथे लगेच हे करा, हे करायची का प्रॅक्टिस करत बसायची काही गरज नाही. झालं सर्वांचं? हो सर. त्या खाली लिहून घ्या. मग इफ M1 and M2, M1 and M2 are, लिहून घ्या सर्वांनी, M1 and M2 are slopes of two lines.
M1 and M2 are slopes of two lines. Then त्या दोन लाईनचा स्लोप समजा M1 आणि M2 दिलेले आहे. Then acute angle between these two lines is given by म्हणजे दोन लाईनचे मला जर स्लोप माहिती असतील तर मला त्याचा ॲक्यूट अँगल फाइंड आउट करता येतो. If M1 and M2 are slopes of two lines, then acute angle between two lines is given by फॉर्म्युला आहे थीटा इक्वल टू, मी ती व्हॅल्यू थीटा इक्वल टू लिहितोय अँगल्स ॲक्यूट अँगल साठी, tan इनवर्स थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस साइन जे टाकतोय तर आपण वर्टिकल लाईन जी घेतोय बघा, मॉड्युलस मध्ये M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 इंटू M2 मॉड्युलस कंप्लीट. आता थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. मॉड्युलसचा अर्थ काय असतो, त्याचं मॅग्निट्यूड असतं मॉड्युलस म्हणजे जर व्हॅल्यू आतमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली हे कॅल्क्युलेशन करू, समजा मॉड्युलस मध्ये -3 आलं तर आपण त्याची व्हॅल्यू काय घेणार हो, +3 घेणार. +3 व्हॅल्यूचं मॅग्निट्यूड आपण करताना साइन त्याचं निघून जातं, फक्त ज्याची व्हॅल्यू कशाला म्हणतोय आपण, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तरच त्याला मॅग्निट्यूड म्हणतोय. म्हणून मॉड्युलसचा अर्थ काय, जर व्हॅल्यू त्यामध्ये एखादी निगेटिव्ह आली तर त्याला पॉझिटिव्ह करायचं आणि पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह ठेवायचंय, त्याला निगेटिव्ह करायचं नाही. पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह ठेवणार, पण निगेटिव्ह जर आलं तरी व्हॅल्यू त्याला पॉझिटिव्ह करायची, हे आपलं मॅग्निट्यूडचा अर्थ. आणि आतमध्ये जे हे M1 M2 जे आहे हे काय आहेत, M1 M2 म्हणजे स्लोप्स आहेत. हे त्या दोन लाईनचे, पहिल्या लाईनचा स्लोप M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2. हे दोन स्लोप तुम्हाला दिलेले असतील त्यावेळी या दोन व्हॅल्यू ज्यावेळी यामध्ये पुटअप कराल त्यावेळी आपल्याला कॅल्क्युलेशन नंतर जो अँगल मिळणार आहे तो अँगल आलेला म्हणजेच ॲक्यूट अँगल असेल. मग M1 ची व्हॅल्यू इथं टाकणार, M2 इथं टाकणार, इथे एक M1 टाकणार, इथं M2 टाकणार, इथं दोन्हींचा गुणाकार असतो आणि वरती दोन्हींचे काय आहे, वजाबाकी, म्हणजेच वरती सबट्रॅक्शन खाली मल्टिप्लिकेशन. या पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. किंवा हाच फॉर्म्युला दुसऱ्या पद्धतीनं लिहिला तर या पद्धतीनेही काय वेळा लिहिला जातो, लिहा बघा, tan थीटा इक्वल टू मॉड्युलस M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. या पद्धतीने लिहिला जातो. म्हणजे या पद्धतीनं ही व्हॅल्यू काढली जाते, यावरून व्हॅल्यू निघते आणि tan थीटाची व्हॅल्यू, समजा tan थीटाची व्हॅल्यू इथं 1 आली तर यावरून थीटाची व्हॅल्यू टॅनचा या साईडला घेतल्यानंतर इनव्हर्स होतो आणि tan इनव्हर्स 1 काढल्यानंतर आपल्याला त्याचा ॲक्यूट अँगल मिळतो. म्हणजे इथं आपल्याला उजवी साईड काढून परत टॅनला त्या साईडला घेतोय, तसं इथं आपण डायरेक्टच त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. टॅन अगोदरच इनव्हर्स या साईडला घेऊन इनव्हर्सचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्या फॉर्म्युलेमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाकून आपण सिम्प्लिफाय, यामध्ये आपल्याला लेफ्टचं राईटला किंवा राईटचं लेफ्ट करायची काही गरज नाही.
म्हणजे पहिल्या फॉर्म्युलेने आपण लगेच ते त्यामध्ये व्हॅल्यू टाकून सिम्प्लिफाय करू शकतो. इथं काय करणार, दुसऱ्यामध्ये टॅनला राईटला घेतल्यानंतर आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळणार आहे. दोन्हीही त्याचेच फॉर्म्युले आहेत, पण सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेशनला आपण दोन्ही पैकी सिम्प्लिफाईड केलेला फॉर्म्युला घेऊया, जो आपला वरचा फॉर्म्युला. लिहिला सर्वांनी वरचा फॉर्म्युला? हो सर. ठीक आहे. एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने तो फॉर्म्युला आपण यूज करतोय. एक एक्झाम्पल लिहा. Yeah, question. Find the acute angle. Find the acute angle between two lines. Between two lines find the acute angle between two lines. Lines liha, two lines. Three x minus 2y plus 4 equal to 0 and 2x minus 3y minus 7 equal to 0. 3x minus 2y plus 4 equal to 0 आणि 2x minus 3y minus 7 equal to 0. या दोन स्ट्रेट लाईन आहे त्या, यामधील आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचा आहे. आता ॲक्यूट अँगलच्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला काय पाहिजे हो, काय माहिती असेल तर आपण कॅल्क्युलेट करू शकणार आहे. सर यम. तो बरोबर आहे. यम ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप M1 माहिती पाहिजे, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2 माहिती पाहिजे. काही वेळा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दोन्ही स्लोप ऑलरेडी दिले जातात. M1 ची व्हॅल्यू डायरेक्ट दिली जाते, M2 ची व्हॅल्यू सुद्धा दिली जाते. तुम्हाला त्या दोन्ही व्हॅल्यू त्यामध्ये पुटअपच करायचे असतात. पण इथं आपल्याला तसं दिलंय का? नाही दिलं. म्हणजेच या दोन लाईन वरून आपल्याला स्लोप काढायचे सुरुवातीला. मग आपल्या रेग्युलर मेथडनं करू शकतो आपण दोन्ही लाईनचे स्लोप. सर पहिलं M1 चं सांगू का? हा, सिम्प्लिफाय करा, काय अडचण नाही. पहिल्या लाईनचा स्लोप मला एक एक स्टेप सांगा, नंतर तुम्ही करा. फर्स्ट लाईन कोणती? फर्स्ट लाईन 3x minus 2y plus 4 equal to 0. ओके, 0. यावरून त्याचा स्लोप काढायचा, आपण त्याला M1 म्हणतोय. फॉर्म्युला -a/b. -3 upon -2. a ची व्हॅल्यू 3 झाली, b ची व्हॅल्यू -2. -2. मायनस कॅन्सल 3 upon 2. मायनस मायनस कॅन्सल, बरोबर आहे. आणि व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3/2. M1 मिळाला 3/2. तसंच सेकंड लाईन घेऊया. आता सेकंड लाईन इथं लिहितोय. आता सेकंड लाईन सांगा, सेकंड लाईन कोणती होती? 2x minus 3y minus 7 equal to 0. 2x minus 3y minus 7y equal to 0. याच्यावरून ही M2 स्लोप फाइंड आउट करूया. M2 इक्वल टू फॉर्म्युला -a/b. -2 upon -3. हा, a ची व्हॅल्यू इथं आहे 2, b ची व्हॅल्यू आहे -3 आणि हे दोन्ही कॅन्सल 2 upon 3. हा, मायनस मायनस तेवढं कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल 2/3.
M1 मिळाला 3/2, M2 मिळाला 2/3. दोन व्हॅल्यू आल्या लक्षात सर्वांच्या? हो सर. फाइंड आउट केल्या सर्वांनी दोन व्हॅल्यू M1 आणि M2च्या. हो सर. कारण या दोन व्हॅल्यू काही वेळा डायरेक्ट देतील, पण काही वेळा आपल्याला इक्वेशन या पद्धतीने दिलं जातं, त्यावरून आपल्याला स्लोप काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपला ॲक्युरेट अँगलचा फॉर्म्युला लिहायचा. मग मी लिहितोय पुढे ॲक्युरेट अँगलचा फॉर्म्युला घ्या. Therefore, acute angle हे म्हणा किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालतो. डायरेक्ट लिहा, अगर न लिहा पण फॉर्म्युला लिहायचा अशा पद्धतीनं थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस M1 minus M2 upon 1 plus M1 M2 M1 into M2 मध्ये तुम्ही क्रॉस साइन M1 into M2 टाका, काही अडचण नाही. ह्या सर्वांनी फॉर्म्युला लिहा. आता व्हॅल्यू टाकतोय. व्हॅल्यू बघा, tan इनवर्स मॉड्युलस न्यूमरेटरला M1 आणि M2. M1 ची व्हॅल्यू किती आहे? 3/2. आणि M2 ची 2/3. 2/3. दोन्हीही व्हॅल्यू मग दोन्हीची वजाबाकी करायची आपल्याला. 3/2 मायनस 2/3 M1 मायनस M2 टाकला. मी त्या फॉर्म्युलेमध्ये M1 ची व्हॅल्यू आणि M2 ची व्हॅल्यू टाकतोय इथं. तसंच खाली सुद्धा टाकूया 1 प्लस इथं M1 into M2 आहे, म्हणजे काय होईल इथं 3/2 into 2/3 असेल. बरोबर आहे का? व्हॅल्यू टाकतोय आपण M1 M2 इथं टाकली, इथं M1 into M2 इथं टाकलं, फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यूज टाकली आपण आणि हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफाय म्हणजेच आता डिनॉमिनेटरची ही टर्म आपल्याला लगेच लक्षात येईल. 3/2 into 2/3 आहे. काय होईल? इथं काय कॅन्सल होईल? हे न्यूमरेटरला 3 आहे, डिनॉमिनेटरला 3 आहे. या न्यूमरेटरला हे डिनॉमिनेटरला आहे. हो सर. कॅन्सल होईल का? हो सर. हो सर. कॅन्सल, कारण एक न्यूमरेटरला आहे, खाली डिनॉमिनेटरला आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, म्हणजेच ते कॅन्सल होतं. इथं आपण 3 ला 3 कॅन्सल होईल का हो? हो सर. नाही सर. नाही सर. नाही होणार. हे सबट्रॅक्शन आहे. खाली जसं मल्टिप्लिकेशन दोन्हीच्या मध्ये त्यामुळे कॅन्सल झालं होतं, वरती होणार नाहीये. वरती आपल्याला करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपण जसं अगोदरचे एक्झाम्पल पार्शियल फ्रॅक्शन असेल त्याच्या अगोदर असेल जे बघितलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, तेच आपल्याला न्यूमरेटरला करायचं. आणि डिनॉमिनेटरला राहील काय हो इथं? 1 आणि प्लस हे कॅन्सल झाल्यानंतर काय मिळतंय? इथं कॅन्सल झालं तरी काहीतरी असतं ना, 0 असतं का 1 असतं? 1 plus 1 असतं. हा, 1 plus 1 डिवाइडला मिळतं. त्यामुळे कॅन्सल झालंय म्हणून तसंच सोडून द्यायचं नाही त्याला. करूया आता. which is equal to tan इनवर्स मॉड्युलस. सुरुवातीला मी डिनॉमिनेटर लिहितो 1 plus 1 आणि आता वरचं कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन न लिहूया. 9 3 minus into 3 9 minus 2 into 2 4. 4 आणि खाली 2 into 3 6. 6. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिवाइडचं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे 2 into 3 डिवाइडला 6 आलं पाहिजे. या अंशामध्ये 9 minus 4 आलं, बरोबर आहे. म्हणजेच वरती इथे येणार 9 minus 4 आणि खाली डिवायडेड बाय 6. लक्षात आलं क्रॉस मल्टिप्लिकेशन ते? हो सर. सर ते एकदा सांगता का रिपीट? ओके.
कॅल्क्युलेशन करताना बघा, सिम्प्लिफाय करताना काय केलं मी इथं, 3 into 3 हे 9 झालं, मायनस परत 2 into 2 4 झालं, हे 9 minus 4 तर आलं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हो sir. डिवाइड बाय हे 2 आणि हे 3 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला खाली लिहावं लागेल, म्हणजे हो 9 minus 4/6 झालं. हे आपलं सिम्प्लिफिकेशन अंशातल्या टर्मचं झालं, आणि डिनॉमिनेटरच्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन आपण 1 + 1 लिहायचंय फक्त. आलं लक्षात आता? हो सर. आणि आता हे लिहूया आता, tan इनवर्स मॉड्युलस 9 minus 4 म्हणजे काय आलं वरती, 5. 5/6 डिवायडेड बाय किती, 1 + 1 म्हणजे. आता इकडे एक रूल आपल्याला माहिती आहे, वरती अंशामध्ये a/b आणि त्याला डिवाइडला जर c असेल तर काय रूल असतो, a/b. Upon B into C. बघा, 2 रूल महत्वाचे आहेत. हा एक रूल, आणि दुसरं a व्हॅल्यू त्याच आहे, डिवायडेड बाय जर डिनॉमिनेटर मध्ये असं आलं b/c, हे अंशामध्ये असं a/b डिवायडेड बाय c आलं, आता a/ डिवाइडला असेल b/c ची टर्म आली तर c कुठं जातं, मल्टिप्लायला. ऑपरेटरला येतं, ac/b होतं. ac/b हे दोन्ही रूल महत्वाचे सर्वात, ते आपण 5वी 6वी पासून बघत आलेलो. त्या रूल नुसार आता इथं अंशामध्ये 9 - 4/6 म्हणजे अंशामध्ये डिव्हिजन आहे, याचाच अर्थ कोणता, पहिला का दुसरा रूल यूज करावा लागेल, पहिला रूल यूज करावा लागेल, बरोबर आहे. tan इनवर्स म्हणजेच येईल 5/6 into 2 करायचं, किती होईल, 12. 6 into 2 12. 12. tan इनवर्स 12, 6 into 2. कशाची व्हॅल्यू आहे ही, थीटाची व्हॅल्यू आहे. आता tan इनवर्स 5/12 हे मॉड्युलस मध्ये आहे. आता ऑलरेडी मॉड्युलस मध्ये कशी साइन आली हो, पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह आलं, सर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आलं, म्हणजेच इथं आपल्याला tan इनवर्स मॉड्युलस काढून टाकायचं असेल तर ते पॉझिटिव्हच राहणार आहे, निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह आपण घेतलं असतं, पण इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्ह मध्येच राहील, आणि हे आपलं आन्सर असेल ॲक्युट अँगलचं, थीटा इक्वल टू tan इनवर्स 5/12. आता हे जर आन्सर आपलं कॅल्क्युलेशन करताना समजा tan इनवर्स 1 जर आलं, कॅल्क्युलेशन करून जर 1 आलं असतं तर आपण हे कॅल्क्युलेटर वरती करू शकतोय. कॅल्क्युलेटर वरती आपल्या tan इनवर्सचा ऑप्शन आहे, चेक करा सर्वांनी. tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये इथं 1 घेतलं, ब्रॅकेट कंप्लीट केला आणि इक्वल टू जर केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे, 45 मिळणार आहे. म्हणजेच ॲक्युट अँगल त्या दोन लाईनच्या मधला किती झाला, 45 झाला. हे कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट मिळतं, याची सुद्धा व्हॅल्यू मिळते तुम्हाला, पण इथं काहीतरी पॉईंट मध्ये असं काहीतरी मिळेल, 3.15 17 वगैरे पॉईंट मध्ये येत असेल तर काढा, अगर न काढता हे ठेवलं तरी आपलं आन्सर बरोबर असणार आहे. पण इथं मात्र tan इनवर्स 1 असं जर असेल तर मात्र त्याची व्हॅल्यू 45 काढून घ्यायची. हे कशावरून मिळालं परत एकदा बघा, tan 45 ची व्हॅल्यू किती असते हो, त्या टेबल मध्ये आहे का तुमची, 1 असते, बरोबर आहे. tan 45 ची व्हॅल्यू 1, म्हणजे हे 45 इक्वल टू करायचं असेल, म्हणजे हे जर tan राईटला घ्यायचं असेल तर आपल्या ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय होत असतं, त्या टॅनचा इनव्हर्स होत असतं. टॅनला दुसरी साइड चेंज केली का त्याचा इनव्हर्स होतो,
आणि उजव्या साईडला जी व्हॅल्यू असेल ती त्याच्या ब्रॅकेटमध्ये टाकायची. म्हणजेच 45 इक्वल टू tan इनव्हर्स 1 असतं. किंवा दुसरं बघा, साइन 90 किती व्हॅल्यू आहे साइन 90 ची? टेबल मध्ये बघितलं तर साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. मग त्यावरून 90 इक्वल टू काय मिळतो? 1. साइन इनव्हर्स 1. हे साइन या साईडला घेतल्यानंतर ते इनव्हर्स होतं. साइन इनव्हर्स 1 इक्वल टू 90 डिग्री होता. किंवा पुढे घेतलं मी tan 0. किती असतं tan 0? 0 असतं. तर हे 0 इक्वल टू आपल्याला काय मिळेल हो? Tan inverse tan इनव्हर्स 0. tan इनव्हर्स 0 इक्वल टू 0. म्हणजे आपण त्या टेबल वरून सुद्धा काढू शकतोय. कॅल्क्युलेटरचा यूज नसेल तरी सुद्धा टेबलच्या व्हॅल्यूनुसार सुद्धा आपण इनव्हर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय. हा लक्षात सर्वांच्या आहे. आणि हो, टेबल sir. वरती काढायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. टेबल वरतीही मिळून जाईल तुम्हाला. म्हणजेच इथं आपल्याला आन्सर मिळाला. आता ह्याची पॉइंट मध्ये व्हॅल्यू येते, त्यामुळे आपण आहे असं ठेवलं तरी चालतं किंवा काय आन्सर पॉइंट मध्ये आलं तरी लिहिलं तरीही चालतं. परत एकदा बघा सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने केलंय. सुरुवातीला दोन लाईन दिलेल्या आहेत, त्या दोन लाईनचा स्लोप काढून घेतला. M1 इक्वल टू फॉर्म्युलेवरून आपण आता बरीच एक्झाम्पल झालेले स्लोपची. M2 इक्वल टू फॉर्म्युला यूज केला, स्लोप काढला. दोन स्लोप मिळाले, एक 3/2 दुसरा 2/3. त्यानंतर थिटा इक्वल टू अॅक्यूट अँगलचा फॉर्म्युला यूज केला. tan इनव्हर्स मॉड्युलस M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायचा की ज्यामध्ये M1 ची व्हॅल्यू 3/2, M2 2/3 या चारही ठिकाणी टाकल्या. आणि हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला आपल्या रूल नुसार. हे केट सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपल्या ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजनचा रूल आहे बघा. यामध्ये हे 3 ला 3 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, डिवाइड ला 1 प्लस 1 मिळालं. न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 3 इंटू 3 9 मायनस 2 इंटू 2 4 डिवायडेड बाय 6. 2 इंटू 3 हे जे आहे ते म्हणजेच 9 मायनस 4 5 अपॉन 6 ते न्यूमरेटरला मिळालं. जे इथं लिहिलं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे 5 अपॉन 6 डिवायडेड बाय 2. आणि डिवाइडला डिवाइड असेल तर आपल्याला या रूलनुसार आपल्याला 6 इंटू 2 ची मल्टिप्लिकेशन डिवाइड मध्ये झाली 12 आणि न्यूमरेटरला 5. आणि हेच आपलं tan इनव्हर्स मॉड्युलस 5 अपॉन 12 आन्सर. पण हे मॉड्युलस जर काढून टाकायचं असेल तर आपण त्या निगेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतोय. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू करताना निगेटिव्हची व्हॅल्यू मॅग्निट्यूड घेताना काय करणार मग? सिम्प्लिफिकेशन त्याचं tan इनव्हर्स 5 अपॉन 12 राहिलं. याचं कॅल्क्युलेशन करा किंवा नाही केलं तरीही चालतं. आन्सर इथपर्यंत स्टॉप केलं तरीही चालतं. किंवा कॅल्क्युलेटर वरती तुम्ही जर ही व्हॅल्यू टाकली तरी तुम्हाला काहीतरी पॉइंट मधली व्हॅल्यू मिळणार आहे. ह्या पद्धतीने हे आन्सर लिहिलं तरीही चालतं. समजलं सर्वांना हे?